ओके, हाय स्टुडंट्स. इन प्रिव्हियस क्लासेस मॅथमॅटिक्सच्या क्लासमध्ये आपण त्याच्यामध्ये व्हॉट इज दॅट मॅथमॅटिकल लॉजिक अँड व्हॉट इज द मॅथमॅटिकल लॉजिक, देन देअर करेक्टिव्स असेल, स्टेटमेंट असेल, व्हॉट इज द स्टेटमेंट, द डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस आर नोन ॲज द स्टेटमेंट. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू केलं आणि ते म्हणजे काय असतं तुमचं मॅट्रिसेस. नाउ व्हॉट इज मॅट्रिसेस? इन दॅट मॅट्रिसेस वी ऑलरेडी नो दॅट in the arrangement like that 1 2 3 4 5 6 7 8 9 या टाइपचे जे अरेंजमेंट असेल तर त्याला आपण काय म्हणायचं मॅट्रिक्स. बरोबर आहे. इन ऑर्डर याचा ऑर्डर जर तुम्ही कन्सिडर केलं तर 3 by 3 इज द ऑर्डर ऑफ द गिवन मॅट्रिसेस. अंडरस्टँड? त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगितलेलं आहे जर समजा आपल्याकडे मॅट्रिसेस आहेत त्याचे काही टाइप्स आहेत जसं कॉलम मॅट्रिक्स असेल, त्याच्यानंतर रो मॅट्रिक्स असेल, सिंग्युलर मॅट्रिक्स असेल, स्केलर मॅट्रिक्स असेल, डायगोनल मॅट्रिक्स असेल. आता रो मॅट्रिक्स म्हणजे काय? इफ 1 2 3 या टाइप मध्ये जर असेल ना तर त्याला आपण कॉलम मॅट्रिक्स म्हणायचं आणि 1 2 3 या टाइप मध्ये असेल तर त्याला रो मॅट्रिक्स म्हणायचं. आणि जर समजा आपल्याकडे या फॉर्मॅट मध्ये असेल 1 0 0 0 1 0 0 0 1 तर याला आपण काय म्हणायचं? आयडेंटिटी मॅट्रिक्स. अंडरस्टँड? दिस इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा 3 by 3 ऑर्डरचा आहे. जर 1 0 0 1 जर घेतला तर हा 2 by 2 असेल आणि समजा 1 1 जर घेतलं तर हा किती असेल तुमचा? यस, व्हॉट इज दॅट? 1 by 1 ऑर्डर. आता 3 by 3 ऑर्डर, 2 by 2 आणि 1 by 1 इट इज नोन ॲज द युनिट मॅट्रिक्स. आणि युनिट मॅट्रिक्स ऑल्सो नोन ॲज आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर त्याला आपल्याला काय म्हणायचं? आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणायचं. आता याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं हे जे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे इट डिनोटेड बाय आय. म्हणजे मॉड आय ची व्हॅल्यू तुम्हाला किती आली पाहिजे? 1 और मॉड ए ची व्हॅल्यू किती आली पाहिजे? 1. देन वी कॅन से दॅट दिस इज द युनिट मॅट्रिक्स. तर आपल्याला त्याला आपण युनिट मॅट्रिक्स असं कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रायंगुलर मॅट्रिक्स, बरोबर, हे तुम्हाला सांगितलं. जर समजा 1 2 3 4 5 6 0 0 0 या टाइपचे जर मॅट्रिक्स असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. आणि जर समजा तोच ट्रायंगल जर आपण असं खाली जर घेतलं 1 2 3, बरोबर आहे, 1 2 3 4 5 6 0 0 0 असं जर घेतलं तर याला आपण काय म्हणायचं? लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. म्हणजे असं एक ट्रायंगल फॉर्म होतो ना त्या टाइपमध्ये, तर त्याला आपण काय म्हणायचं? अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स अँड लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. नॉट ए सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स मीन्स मॉड ए ची व्हॅल्यू जर समजा 0 येत असेल तर त्याला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं आणि मॉड ए ची व्हॅल्यू जर 0 येत नसेल तर त्याला आपण काय म्हणायचं? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता 0 म्हणजे काय? त्याची व्हॅल्यू -1 देखील येऊ शकते, -1 -2 -3 और +1 +2 और 2 या टाइपचे जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? यस, व्हॉट इज दॅट? सिंग्युलर अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. वरचा सिंग्युलर मॅट्रिक्स असेल आणि खालचं त्याला आपल्याला काय म्हणायचं? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता हे जे मॅट्रिक्स आपण त्याच्यामध्ये पाहिलं त्याचं काय प्रोसेस वगैरे पाहिलं, जसं ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, त्याच्यानंतर त्याचा मल्टिप्लिकेशन असेल. आणि जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस फक्त एवढं लक्षात ठेवायचं, बरोबर आहे, इफ फर्स्ट कॉलम जर असेल तर सेकंड रो सोबत मल्टिप्लाय करायचं किंवा फर्स्ट रो असेल तर फर्स्ट कॉलम आणि फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम या टाइप मध्ये त्याला आपण मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आणि देन आफ्टर दॅट त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगितलं, बरोबर आहे, एक मिनिट. तर आता काही प्रॉब्लेम वगैरे तुमचे घेतलेले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल मी अजून एक 2-3 प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलं. जसं एखादा मॅट्रिक्स दिला असेल अप्लाय, जर त्याचं अप्लिकेशन जर आपण घेतलं जसं इंटरचेंज वगैरे कसं करायचं हे तुम्हाला सांगितलं. जर समजा आपल्याकडे R1 इंटरचेंज जर R2 असेल तर त्याला आपल्याला टोटली चेंज करायचं, बरोबर आहे. आता जर तुमच्याकडे 1 2 3 आणि 4 असं मॅट्रिक्स दिलं त्याच्यानंतर त्याला जर R1 इंटरचेंज R2 जर करायचं असेल, हा तुमचे रो 1 रो 2 झाले, सॉरी कॉलम 1 कॉलम 2, रो 1 रो 2, बरोबर. रो 1 चेंज करायचा आहे तो 3 4 1 2, बरोबर. जर 3 by 3 मध्ये जरी असलं तरी आपल्याला त्याच्यामध्ये चेंज करता येईल. जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 हा एक मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये आपल्याला अप्लाय काय करायचं आहे? R1 इंटरचेंज R3. म्हणजे हे झालं तुमचं R1 R2 R3, बरोबर. इंटरचेंज करायचं म्हणजे 1 2 3 याला तर आपल्याला काय करायचं नाही ना, R1 ला चेंज करायचं.
सो आपल्याला काय करावं लागेल R1 हे खालचे मार्क घ्यायचे 7 8 9 आणि 4 5 6 ॲज इट इज नंतर 1 2 3 हा देखील ॲज इट इज म्हणजे हे झालं चेंज इंटरचेंज म्हणायचं आणि असं जर दिसलं ॲरो जर दिसलं R1 चेंज R1 मायनस R2 R1 चेंज R1 मायनस R2 जर या फॉर्ममध्ये जर दिसत असेल मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे R1 ची जागी जे ॲन्सर आहे ते ॲन्सर R1 मध्ये आपल्याला पुट करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आवर पॉइंट आता हे जे पॉइंट होता या पॉइंट मध्ये तुम्हाला या अगोदर सांगितलं जसं की एखादा समजा आपल्याकडे a is equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 जर असं जर दिला असेल हे झालं गिवन मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर याचा ऑर्डर किती आहे 3 बाय 3 बरोबर याचा तुम्हाला काय फाइंड आउट करायचं एकतर मायनर किंवा त्याच्यानंतर कोफॅक्टर आणि त्याच्यानंतर ॲडजॉइंट या अगोदरच्या प्लेट मध्ये सांगितलं आणि त्याच्यानंतर ए इन्व्हर्स समजा ए इन्व्हर्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे सो आपल्याला काय करायचं हे जे 1 2 3 4 5 6 जे दिसत आहे याचा आपल्याला इन्व्हर्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि याचा फॉर्म्युला सांगितलं a इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन मॉड a नंतर ॲडजॉइंट ऑफ a हे झालं एक मेथड याला ॲडजॉइंट मेथड असं म्हणतात त्याच्यानंतर त्याला रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन देखील आपण सॉल्व्ह करू शकतो जसे की a डॉट a इन्व्हर्स इज इक्वल टू किती असेल r याच्यामध्ये a ची व्हॅल्यू पुट करायचं आणि त्याला त्याच्यामध्ये जे काही ऑपरेशन्स असतात ते ऑपरेशन त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे म्हणजे a इन्व्हर्स फाइंड आउट करायचे टू मेथड्स फर्स्ट वन इज adjoint method बरोबर आहे and second one is elementary transformation method elementary transformation method बरोबर आहे elementary transformation method आता हे जे दोन मेथड तुम्हाला दिसतात की adjoint method आणि दुसरा elementary transformation method adjoint method चा फॉर्म्युला हा बरोबर आहे आणि एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन मेथड a डॉट a इन्व्हर्स मग याचे देखील दोन टाइप लक्षात ठेवायचे एक असते रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरा असतो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन बरोबर आहे रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन हे देखील त्याच्यामध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यामधले काही पॉइंट्स किंवा त्याचे काही एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये सॉल्व्ह करू आता फर्स्ट जे आहे एक्झाम्पल किंवा एक्सरसाइज 2.1 आपण काही सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये एक्झाम इझी त्याच्यामध्ये क्वेश्चन्स होत्या बरोबर आता इथे देखील एक्सरसाइज 2.2 ठीक आता कोफॅक्टर आणि मायनर हे देखील तुम्हाला सांगितलं जर समजा एखादा आपल्याकडे काही एक्झाम्पल येतो त्याच्यानंतर त्याला एक्सप्लेन करतो नाही नाव फाइंड द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स ऑफ द following matrices ठीक है now here we take first minus 1 2 minus 3 4 now here we take yes second one 2 minus 3 3 5 next example त्याच्यामध्ये म्हणजे मला समजलं पाहिजे ठीक आहे ओके आता फाइंड द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स आता व्हॉट आर द कोफॅक्टर जर समजा आपल्याकडे एखादा मॅट्रिक्स त्यांनी दिलं A yes A B C आणि D बरोबर दिस इज द मॅट्रिक्स A B C D आता याचा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे सो मायनर अँड कोफॅक्टर ऑफ यस आता A चा फाइंड आउट करायचं लिसन केअरफुल जर A चा असेल A चा प्लेस काय आहे A चा प्लेस रो 1 आणि कॉलम 1 सो -1 टू द पॉवर 1 प्लस 1 म्हणजे रो 1 कॉलम 1 त्या आपल्याला 1 प्लस 1 घ्यायचं आणि नंतर काय करायचं आपल्याला इथे D घ्यायचं म्हणजे उलट येऊन म्हणजे हे झालं तुमचं कोफॅक्टर आणि याला काय म्हणायचं मायनरचं दोन्ही आहे मग नंतर दुसरं मायनर अँड कोफॅक्टर ऑफ B जर घेतलं -1 आता B चं पोझिशन काय आहे
2 प्लस 1 सेकंड कॉलम बरोबर आहे फर्स्ट रो. देन नंतर इथे काय करायचं सी. देन मायनर अँड कोफॅक्टर ऑफ सी. सी चं काय घ्यायचं पुन्हा आपल्याला बी घ्यायचं आहे. सो 1 प्लस 2 आणि इथे घ्यायचं बी. आणि मायनर अँड कोफॅक्टर ऑफ डी चा -1 टू दी पॉवर 2 प्लस 2 म्हणजे दोन्ही येतात तशात सेकंड रो सेकंड कॉलम अँड देन हिअर वी टेक ए. याला जर तुम्ही काय सॉल्व केलं तर -1 प्लस 1 2 येतो म्हणजे किती असेल डी आणि -3 असेल सो -सी आणि 1 प्लस 2 हा देखील 3 आहे सो -बी आणि हा 2 प्लस मध्ये किती असेल ए. म्हणजे डी मायनस मायनस आणि दुसरं काय असलं पाहिजे प्लस. आता याचं जर तुम्हाला हे जे प्लस जे मी सांगितलं प्लस जर माहित नसेल तर एवढं लक्षात ठेवायचं प्लस मायनस मायनस आणि प्लस. दॅट्स ऑल. दिस इज द मायनर अँड कोफॅक्टर ऑफ द गिवन एलिमेंट्स. आपल्याला फक्त एलिमेंटचा मायनर अँड कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. सो हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. वाटल्यास तुम्ही लिहू शकता काय प्रॉब्लेम नाही. आता नाव या फाइंड द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. काय करायचं यस जे गिवन मॅट्रिक्स आहे. सो फर्स्ट वी टेक लेट A is equal to -1 2 -3 4. फक्त मायनर अँड कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे बाकी काय फाइंड आउट करायची गरज नाही. सो कोफॅक्टर ऑफ पहिले किती आहे -1 किती लिहायचं बेटा 4. ठीक आहे शॉर्टकट ट्रिक सांगतो एवढं सगळ्यापेक्षा. त्याच्यानंतर कोफॅक्टर ऑफ यस -1 नंतर 2 चं किती असेल -3 बरोबर आहे. देन कोफॅक्टर ऑफ -3 चं किती असेल 2. देन कोफॅक्टर ऑफ यस 4 चा किती असला पाहिजे -1. ठीक आहे एवढं समजलं. काय करायचं -1 चा 4 2 चा -3 -3 चा 2 4 चा 1 असं घ्यायचं. आता हे जे कोफॅक्टर्स आहेत त्याचं मायनर देखील फाइंड आउट करायचं. मायनर म्हणजे काय असेल -1 टू दी पॉवर जे काही त्याची प्लेस आहे किंवा जे काही त्याची पोझिशन आहे ते पोझिशन इथे आपल्याला घ्यायचं आहे. मग त्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवायचं प्लस मायनस मायनस प्लस. समजलं प्लस मायनस मायनस प्लस याच्यामध्ये सगळं ते मायनस वगैरे सगळे होतात. जिथे प्लस असेल त्याची साइन चेंज करायचं नाही. जिथे मायनस असेल त्याची साइन चेंज करा. हा मायनस मायनस त्याला +3 आणि हे किती असेल -2. दॅट्स ऑल. दिस इज द यस मायनर अँड कोफॅक्टर ऑफ गिवन एलिमेंट्स. हे समजलं बेटा. त्याच्यानंतर आता हे तर लक्षात ठेवायचं आहे. हे तर आपलं पोझिशन सांगितलं -1 टू दी पॉवर हे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा. अदरवाइज हे जे तुम्हाला मी सांगितलं प्लस मायनस मायनस प्लस ते देखील लक्षात ठेवलं तर काय हरकत नाही. आता नाव वी टेक नेक्स्ट वन दॅट इज द यस 2 - 3 3 5. आता सध्या आपण 2/2 ऑर्डरची त्याच्यामध्ये पाहतो बरोबर. नाव लेट A is equal to 2 - 3 3 and 5 बरोबर. आता याचा कोफॅक्टर फाइंड आउट करा. यस कोफॅक्टर ऑफ 2 इज इक्वल टू किती असेल 5. कोफॅक्टर ऑफ -3 इज इक्वल टू किती असेल 3. कोफॅक्टर ऑफ 3 इज इक्वल टू किती असेल -3 बरोबर आहे. अँड कोफॅक्टर ऑफ 5 इज इक्वल टू किती असेल 2. काय करायचं म्हटलं बेटा साइन प्लस मायनस मायनस प्लस प्लस काय त्याचं चेंज करायचे ना मायनस नंतर मायनस बरोबर आहे. मायनस नंतर काय आहे ते त्याचं साइन चेंज होईल दॅट इज द 3 आणि प्लस आहे त्यामुळे ॲज इट इज. दॅट्स ऑल. दिस इज द यस कोफॅक्टर ऑफ द गिवन एलिमेंट्स. समजलं का पहा एकदम इझी आहे. हे तुम्हाला त्याच्यामध्ये समजणं आवश्यक आहे. ठीक आहे समजलं ना. ठीक ओके. नाव वी टेक नेक्स्ट वन. आता हे जर क्वेश्चन 3/3 मध्ये जर येत असेल ठीक आहे एकतर तुम्ही लिहून येऊ शकता किंवा याचं स्क्रीनशॉट काढलं तरी काय हरकत नाही. जर याला जर मी 3/3 मध्ये घेतलं नाव थर्ड वन ठीक आहे 1 -1 2 -2 3 5 नंतर -2 0 -1 ओके 1 -1 2 -2 3 5 -2 0 -1. ठीक. आता याला आपल्याला काय करायचं आहे याचं कोफॅक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग याचं कोफॅक्टर जर फाइंड आउट करायचं झालं आता तुम्हाला पोझिशनचं सांगितलं -1 टू दी पॉवर त्याचं ऑर्डर घ्यायचं म्हणजे 1 असेल तर 1 2 असेल तर 2 जे काही पोझिशन असेल नंबर ऑफ कॉलम नंबर ऑफ रो ज्या पोझिशनवर असेल त्याची -1 टू दी पॉवर मध्ये त्याला आपल्याला ऍडिशन मध्ये घ्यायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे जे असेल तर लेट घ्यायचं A इज इक्वल टू यस 1 -1 2
-2 3 5 -2 0 -1 बरोबर. आता इथे जे तुम्हाला दिसत आहे -1 -1 2 -2 3 5 आणि -2 0 -1. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. यस, काय फाइंड आउट करायचं आहे? कोफॅक्टर. काय लिहायचं? फर्स्ट कोफॅक्टर ऑफ 1. हे लक्षात ठेवायचं, व्हेरी इम्पॉर्टंट. तुमची पूर्ण इथे लक्ष असणं आवश्यक आहे. आता 1 चं जेव्हा कोफॅक्टर फाइंड आउट करू, मग त्यावेळेस काय करायचं? हे 1 चे असे खालचे सोडून द्यायचे, बाजूचे लीव करायचे. फक्त 3 5 0 -1 घ्यायचं. 3 5 0 -1. ठीक आहे. तर याला सॉल्व करायचं. इज इक्वल टू 3 × -1 बरोबर आहे. -5 × 0 सो इज इक्वल टू 3 -1 -3 -0 इज इक्वल टू किती असेल? -3. आता हे झालं कोफॅक्टर ऑफ कशाचं? यस, कोफॅक्टर ऑफ 1 चं. आता -1 चं घ्या. यस, कोफॅक्टर ऑफ -1. आता काय करायचं बेटा? त्याचे खालचे आणि बाजू सोडून द्यायचे. -1 त्याचं खालचे आणि बाजूचे राहिले का? -2 5 -2 -1 सो -2 5 -2 -1 बरोबर. हे लक्षात ठेवायचे. -1 चं घेतलं तर -1 खालचे आणि बाजू सोडून द्यायचे. -2 5 -2 आणि -1. आता इथे मल्टिप्लिकेशन करा. यस, इज इक्वल टू -2 × -1 -5 × -2 सो मायनस प्लस हा झाला 2 -+ 5 2 10 इज इक्वल टू किती असेल? 12. म्हणजे कोफॅक्टर ऑफ -1 चा किती आलेला आहे? 12. त्याच्यानंतर आता प्रत्येकाचा काढायचा. इच आणि एव्हरी जे एलिमेंट आहे त्या प्रत्येकाचा कोफॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा. त्याच्यानंतर आता 2 चं. यस, कोफॅक्टर ऑफ 2. यस, 2 चं खालचं बाजूचं राहिलेलं आहे. -2 3 आणि -2 0 बरोबर आहे. यस, इज इक्वल टू -2 × 0 -3 × -2 किती असेल? 0 -3 2 6 इज इक्वल टू किती असेल? 6. आता हे झालं कोफॅक्टर ऑफ 2 बरोबर आहे. त्याच्यानंतर आता कोफॅक्टर ऑफ 1 झालं, कोफॅक्टर ऑफ -1 झालं, कोफॅक्टर ऑफ 2 झालं. त्याच्यानंतर लिहायचं आपल्याला कोफॅक्टर ऑफ यस -2. ते लिहायचं -2. म्हणजे किती असेल? -1 to 0 -1 -1 to 0 -1 इज इक्वल -1 × -1 -2 × 0 इज इक्वल टू 1 -0 इज इक्वल टू किती असेल? 1. आता हे झालं तुमचं कोफॅक्टर ऑफ -2. आता 3 चा फाइंड आउट करा. यस, कोफॅक्टर ऑफ 3 इज इक्वल टू, पहिलेच म्हटलेलं आहे, लक्ष इकडे असेल तरच समजेल ना, पूर्ण तुमचं कॉन्सन्ट्रेशन इकडे ठेवा. हा, तर 3 चा आपण फाइंड आउट करतो. आजूबाजूला 1 2 -2 -1 1 2 -2 -1 याला सॉल्व करा. 1 × -1 -2 × -2 इज इक्वल टू -1 प्लस 4 2 2 4 होतो. त्यामुळे आन्सर किती असेल? 3. म्हणजे दिस इज द कोफॅक्टर ऑफ 3. कोफॅक्टर ऑफ 3 चा हा 3 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कोफॅक्टर ऑफ 5 फाइंड आउट करायचं. यस, कोफॅक्टर ऑफ 5. 5 चं काय येणार आता? यस, याच्या बाजूला 1 -1 -2 0 1 -1 -2 0 बरोबर. आता याला सॉल्व करायचं. इज इक्वल टू 1 × 0 -1 × -2 इज इक्वल टू 0 हे झाले प्लस सो 0 -2 होतो. डायरेक्ट आपल्याला याला -2 असं लिहू शकतो. त्याच्यानंतर पुन्हा कोफॅक्टर ऑफ आता हे झालं 5. नंतर -2 चं फाइंड आउट करायचं. -2 जास्त किती असेल? -2 चं कोफॅक्टर. आता -5 सोडून द्यायचं. -1 2 3 5 इथे लिहायचं. -1 2 3 and 5 किती असेल? इज इक्वल टू -1 × 5 -2 × 3 is equal to -5 -3 2 किती असेल? 6 -11 बरोबर. आता हे झालं कोफॅक्टर ऑफ -2 0 चं. यस, कोफॅक्टर ऑफ 0. आता 0 चं बघा.
0 आहे ना, त्याचं वरचे बाजूचे राहिला 1 2 -2 5. मग इथे लिहायचं 1 2 -2 5. बरोबर आहे, 0 चं ना, 1 2 -2 5. बरोबर, याला सॉल्व करा. इज इक्वल टू 1 इंटू 5 -2 इंटू -2 म्हणजे 5 -1 प्लस 2 is 4 is equal to असेल 9. This is the cofactor of 0. Now last, that is -1. So we take here as cofactor of -1 is equal to, आता -1 किती येणार, 1 -1 -2 3. 1 -1 -2 3 is equal to 1 into 3 minus -1 into -2 is equal to 3 -2 is equal to 1. आता हे मी फक्त काय फाइंड आउट केलेलं आहे, कोफॅक्टर. आता त्याचा मायनर देखील आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग यासाठी आपल्याला काय म्हणलं मी, आता हा असा फॉर्म्युला घेतला, -1 टू दी पॉवर ऑर्डर जे काय असेल, जसं 1 + 1 असेल म्हणजे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम, मग इथे पॉवर मध्ये घ्यायचं. जर समजा 2 + 2 असेल म्हणजे हे झालं 2 + 1 असेल, हे झालं 3 म्हणजे -1 टू दी पॉवर 3 म्हणजे आन्सर तुमचा -1 आला पाहिजे. म्हणजे -1 चा पॉवर मध्ये ऑड जर नंबर असेल तर तुमचा आन्सर मायनस मध्ये येतो आणि इवन जर नंबर असेल तर तुमचा आन्सर हा प्लस मध्ये येतो. एवढं मात्र त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. बरोबर, आता हे झालं कोफॅक्टर. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, त्याचं मायनर देखील फाइंड आउट करायचं. आता मायनर फाइंड आउट काय म्हणलं मी, एक प्लस, त्याच्यानंतर मायनस, प्लस, नंतर मायनस, प्लस, मायनस, प्लस, मायनस आणि हे किती असेल प्लस. बरोबर, आता याचा जिथे प्लस आहे त्याला चेंज करायचं नाही, पण जिथे मायनस असेल त्याची व्हॅल्यू तुम्हाला चेंज करायची. प्लस आहे त्यामुळे याला आयजेटीस ठेवून द्यायचं. हे मायनस आहे म्हणजे तुमचा आन्सर इथे -12 आला पाहिजे. म्हणजे आता तुमचा कोफॅक्टर तो किती झालेला, -12 नाही कन्सिडर करायचं. प्लस असेल तर आयजेटीस, मायनस असेल तर 1 आलं म्हणजे तुमचा आन्सर इथे -1 आला पाहिजे. आणि प्लस चेंज करायचं, मायनस असेल तर तुमचा आन्सर इथे 2 आला पाहिजे बिकॉज ऑफ -2 ऑलरेडी आहे. आणि प्लस आयजेटीस, मायनस इथे 9 आहे सो तो युअर आन्सर इज -9 आणि प्लस असेल तर आयजेटीस कन्सिडर करायचं. म्हणजे हे झालं तुमचे मायनर अँड कोफॅक्टर. हे शॉर्टकट ट्रिक सांगितलं. तुम्ही याच्या समोर जर पॉवर मध्ये जर घ्यायचं असेल तर पॉवर मध्ये घेऊ शकता. जसं की इथे किती आहे, प्लेस 1 1 1 आहे. सो -1 टू दी पॉवर 1 + 1 म्हणजे 2 येईल, म्हणजे असं तुमचं 1 पॉझिटिव्ह येईल. त्याच्यानंतर हा दुसरा कोणता -1 चा पोझिशन, आणि असंच घ्यायचं, इकडे ते उलटा सुलटा घ्यायचं नाही. या जे पोझिशन मी सांगितलं त्याच पोझिशननुसार घ्यायचं आणि प्लस मायनस त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तेव्हा तुमचा आन्सर ॲक्युरेट किंवा करेक्ट येईल. अंडरस्टँड राईट? हाय, समजलं का बेटा? इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यामध्ये हे तुम्हाला समोर ॲडजंट ऑफ ए जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर या मेथडचा आपल्याला यूज करावा लागेल. यस, त्याच्यात कोणता काय प्रॉब्लेम समजलं ना सर्वांना? एकदा याचे स्क्रीनशॉट वगैरे घेऊन घ्या. ठीक आहे, तसाच सेकंड क्वेश्चन आहे. सेम असं नाही, सेम क्वेश्चन फक्त सेकंड नंबर टाका. क्वेश्चन नंबर 2. त्याच्यात क्वेश्चन काय बदललं नाही, ॲज इट इज ठेवलं. 1 3 4 -1. ठीक आहे, 3/3 चं आहे, त्या अगोदर आपण दुसरं एक घेऊ. सेकंड हे आपलं एक्स्ट्रा आहे, 2 -2 4 3. ठीक आहे. आता फाइंड द मॅट्रिक्स. बरोबर आहे, याच्यामध्ये फक्त असं थोडं चेंज केलं. फाइंड द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर फॉर द फॉलोइंग मॅट्रिसेस.
आता याच्यामध्ये ॲज इट इज सेम आहे, काय बदल नाही याच्यात. जसं आतापर्यंत आपण एलिमेंटचे वगैरे काढलेले आहे, तरी ते थोडासा क्वेश्चन चेंज येतो. तरी मॅट्रिक्स म्हटलं क्वेश्चन सेम आहे, क्वेश्चनमध्ये काय फरक आहे, ठीक आहे. फक्त फाइंड द मॅट्रिक्स, फाइंड द मॅट्रिक्स ऑफ cofactor for the following matrices. आता एकतर तुम्हाला कोफॅक्टर फाइंड आउट करायचं आणि त्याच्यानंतर त्याचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं, फाइंड मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, म्हणजे त्या कोफॅक्टरचा आता मॅट्रिक्स पण आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे जे दिलं त्याला लेट घ्यायचं, ए काय दिलं 1 3 4 -1, बरोबर आहे. कोफॅक्टर ऑफ 1 चा किती असेल -1, कोफॅक्टर ऑफ 3 चा किती असेल 4, कोफॅक्टर ऑफ 4 चा किती असेल 3, कोफॅक्टर ऑफ -1 चा किती असेल 1. आता त्याचं मायनर घ्यायचं, प्लस मायनस मायनस आणि हे किती असलं पाहिजे प्लस. आता याच्यामध्ये प्लस असं चेंज करायचं, मायनस मायनस हे मायनस. आता आपल्याला कोफॅक्टरचं मॅट्रिसेस फाइंड आउट करायचं. मग इथे लिहायचं मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, ओके. सो इज इक्वल टू काय करायचं, आता हे -1 किती होतं -1, त्याच्यानंतर हा -4, त्याच्यानंतर हा -3 आणि किती असेल 1. दॅट्स व्हाय दिस इज मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. तुम्हाला काय कसं करायचं आहे, इझी आहे. या अगोदर आपण जसं केलं तसं इथेही आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. फक्त याच्यामध्ये काय लिहायचं, जे काही त्याच्यामध्ये त्यांनी आपण कोफॅक्टर आणि मायनर त्याच्यामध्ये जे फाइंड आउट केलं त्याला आपल्याला एका मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, ठीक आहे. आता हे समजलं तर दुसरे फॉर्म. पहिले काय करायचं, लेट ए इज इक्वल टू 2 - 2 4 3, बरोबर. आता नाव कोफॅक्टर ऑफ 2 इज इक्वल टू 3 असेल, कोफॅक्टर ऑफ -2 इज इक्वल टू 4 असेल, कोफॅक्टर ऑफ 4 इज इक्वल टू -2 असेल, कोफॅक्टर ऑफ 3 इज इक्वल टू किती असेल 2. आता याचा यस मायनर प्लस मायनस मायनस हा प्लस, पॉझिटिव्ह चेंज मायनस नंतर मायनस मायनस नंतर मायनस इज इक्वल टू किती 2 होईल आणि प्लसला चेंज करायचं नाही. आता याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये घ्यायचं. यस मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर बरोबर इज 3 - 4 2. That's what this is the yes matrix form किंवा matrix of cofactor. yes झालं का ते पाहून घ्या बरं. ठीक आहे. आता याच्यानंतर यालाच त्याने 3/3 चं देखील एक्झाम्पल दिलेलं आहे. ते 3/3 चं एक्झाम्पल त्याच्यातून फाइंड आउट करा. Find the matrix of cofactor for the following matrices 1 0 2 -2 1 3 त्याच्यानंतर 0 3 -5. आता हे जे दिलं ॲज युजुअल जसे या अगोदर आपण कोफॅक्टर जसं फाइंड आउट केलं तर इथेही आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करायचं आहे, बरोबर आहे. सो फर्स्ट जे लेट आहे त्याला ॲज इट इज घेऊ आपण. लेट a इज इक्वल टू 1 0 2 -2 1 3 0 3 -5 हे झालं गिवन मॅट्रिक्स. आता याचं कोफॅक्टर फाइंड आउट करा.
सो कोफॅक्टर ऑफ, ठीक आहे, कोफॅक्टर ऑफ पहिले कशाचं वनचं सांगा बरं. वनचं कसे आजूबाजू सोडून द्यायचं राहिले. 1 3 3 मायनस 5 1 3 3 मायनस 5 इज इक्वल टू 1 इंटू मायनस 5 नंतर मायनस 3 इंटू 1 इज इक्वल टू मायनस 5 मायनस 3 इज इक्वल टू मायनस 3 पाहिजे असं ना. 3 पाहिजे 3 3 चा 9 म्हणजे मायनस 14 बरोबर आहे. कसं काही समजलं ना. 1 घेतलं ना 1 3 3 मायनस 5 घेतलं 1 इंटू मायनस 5 आणि 3 इंटू 3 मायनस 5 मायनस 5 3 3 चा 9 आणि 9 मायनस 5 किंवा मायनस 5 मायनस 5 नथिंग बट द मायनस 14. Then after that, next cofactor of, आता कशाचं कोफॅक्टर कन्सिडर आता 0चं इज इक्वल टू आता 0चं कोफॅक्टर -2 3 0 -5 -2 3 0 -5 समजलं ना. कसं करायचं 0चं -2 3 0 -5 नाव इज इक्वल टू त्याला सॉल्व करू आपण. -2 इंटू -5 -3 इंटू 0 is equal to minus minus plus 10 5 is a 10 आणि हा किती असला पाहिजे 0 सो इज इक्वल टू किती असेल 10. त्याच्यानंतर कोफॅक्टर ऑफ बरोबर आहे. आता कोफॅक्टर ऑफ 0 चं झालं तर 2 चं कोफॅक्टर फाइंड आउट करायचं. ते असं डिझाइन नाही करायचं पूर्ण लिहायचं कोफॅक्टर ऑफ. आता 2 चं आहे -2 1 0 3 -2 1 0 3 बरोबर आहे. आता याला सॉल्व करायचं इक्वल टू -2 into 3 -1 into 0 so -6 -0 is equal to our answer is -6. ठीक आहे. हे झालं कोफॅक्टर ऑफ 2 चं. तसं जर कोफॅक्टर ऑफ -2 यस कोफॅक्टर ऑफ -2 इज इक्वल आता -2 चं कोफॅक्टर 0 2 3 -5 इथे लिहायचं 0 2 3 -5 यस इज इक्वल टू 0 into -5 -2 into 3 0 -3 2 6 is equal to असेल -6 बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आता 1 चं काढा. कोफॅक्टर ऑफ 1 is equal to किती असेल 1 2 0 -5 1 2 0 -5 सॉल्व करा. 1 into -5 -2 into 0 is equal to -5 -0 is equal to किती असेल -5 बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट लिहा. आता कुठपर्यंत आलो आपण 1 पर्यंत. आता कोफॅक्टर ऑफ 3 करा. कोफॅक्टर ऑफ 3 यस ते किती असेल 1 0 0 3 1 0 0 3 इज इक्वल टू 1 इंटू 3 -0 इंटू 0 इज इक्वल टू 3 -0 इज इक्वल टू किती असेल 3 बरोबर. आता आपण 3 चं फाइंड आउट केलं. त्याचे किती असेल 1 0 आणि 0 3 हे 3 आहे 1 0 0 3 बरोबर. त्याच्यानंतर कोफॅक्टर ऑफ आता 0 चं फाइंड आउट करा. 0 इज इक्वल टू आता 0 चं कसं आहे 0 2 1 3 0 2 1 3 किती येणार मग इज इक्वल टू 0 into 3 -2 into 1 is equal to 0 -2 is equal to -2. Then cofactor of आता 0 चं झालं आता 3 चं cofactor of 3 is equal to किती असेल 3 चं cofactor 1 2 -2 3 1 2 -2 3 equal to 1 into 3 -2 into -2 3 -2 किती असेल 7. आता इथे जे आतापर्यंत 3 फाइंड आउट केलं तसं लास्ट वन दॅट इज -5 चं देखील फाइंड आउट करायचं. सो -5 इज इक्वल किती असेल 1 0 0 3 1 0 sorry 1 0 -2 1 लास्ट वन आहे 1 into 1 -0 into -2 equal to 1 into 1 हा 1 होईल 0 होईल दॅट इज आवर आन्सर इज 1. आता हे फक्त आपण कोफॅक्टर फाइंड आउट केलेलं आहे. आता याच्यात मायनर देखील फाइंड आउट करायचं आणि कोफॅक्टर मायनर आणि कोफॅक्टर दोन्ही मिळून घेतात परत. म्हणजे हा पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह बरोबर. आता याचा मॅट्रिक्स लिहायचं मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काय करायची जी व्हॅल्यू आपण त्याच्यासाठी काढायची व्हॅल्यू करा
वनची जागी किती आहे -14 म्हणजे त्याची साईन चेंज करायचं आहे पॉझिटिव्ह चेंज करायचं निगेटिव्ह असेल तर -10 होईल आता हे कन्सिडर करायचं प्लस प्लस होईल निगेटिव्ह असेल तर 6 होईल प्लस ॲज इट इज निगेटिव्ह असेल तर -3 होईल आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर -7 होईल प्लस ॲज इट इज आता लिहून टाकायचं किती पहिल्या असेल -14 so we write here -14 then -10 then -6 त्याच्यानंतर हा 6 त्याच्यानंतर हा -5 त्याच्यानंतर हा -3 त्याच्यानंतर -2 -7 हा 1 ठीक आहे दिस द कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर हा हे समजलं का बेटा याच्यात कोणाला काय प्रॉब्लेम नाही समजलं ना आता हे झालं तुमचं 3/3 चं या अगोदर मी तुम्हाला सांगितलं 2/2 हे देखील लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर कोफॅक्टर मायनर फाइंड आउट करायचे हे इझिएस्ट मेथड जसं पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं निगेटिव्ह असेल तर काय करायचं पॉझिटिव्ह जसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्याच्यानंतर निगेटिव्ह या टाईपमध्ये त्याच्यामध्ये तुमचे आन्सर आले पाहिजे आणि 2/2 मध्ये असेल तर प्लस मायनस मायनस प्लस असं घ्यायचं ठीक आहे आता नाव नेक्स्ट आता थर्ड क्वेश्चन आता इथे जे मॅट्रिक्स दिलं फाइंड द ॲडजॉइंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस म्हणजे आता ॲडजॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सो फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं लेट A इज इक्वल टू मॅट्रिक्स 2 -3 3 5 बरोबर कोफॅक्टर सेम मेथड आतापर्यंत जसं केलं तसंच नाउ कोफॅक्टर ऑफ 2 5 असेल कोफॅक्टर ऑफ -3 चा 3 असेल कोफॅक्टर ऑफ 3 चा -3 असेल कोफॅक्टर ऑफ 5 चा 2 असेल बरोबर आहे प्लस मायनस मायनस प्लस लक्षात ठेवायचं मायनस इज इक्वल टू हा प्लस होऊन जाईल म्हणजे हा प्लस ॲज इट इज आता याचा मॅट्रिक्स यस मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर कसं आहे बेटा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर आता याचं किती येणार 5 याचं -3 याचं 3 आणि याचं 2 आता याचं काय करायचं ट्रान्सपोज करायचं नाव ॲडजॉइंट ऑफ ए ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल जे इथं मॅट्रिक्स आला त्याचा उलटा करायचं जसं 5 -3 3 5 हे असं रोमध्ये त्याला कॉलममध्ये घ्यायचं 5 -3 3 2 दिस इज द ॲडजॉइंट ऑफ ए समजलं का पहा ॲडजॉइंट ऑफ ए कसं फाइंड आउट करायचं ठीक आहे अजून एक त्यांनी एक्झाम्पल दिलं एक्झाम्पल 1 3 4 -1 सेकंड एक्झाम्पल 1 3 4 -1 ठीक आता याला देखील ॲज इट इज सेम किती येणार कोफॅक्टर ऑफ let A is equal to 1 3 4 -1 yes cofactor of 1 what's a cofactor -1 cofactor of 3 चा 4 cofactor of 4 चा किती असेल 3 असेल cofactor of -1 चा किती असेल प्लस मायनस मायनस किती असेल प्लस म्हणजे ते साइन घेते ते निगेटिव्ह आहे त्याचे साइन चेंज करायचे
आता या मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं. यस, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर किती आहे बघ, -1 -4 -3 1. आता नाव adjoint of A, adjoint of capital A, -1 -4 -3 1. This is the yes adjoint of given matrices. ठीक आहे बेटा, समजलं काय? आता याच्याबद्दलचे काही होमवर्क आहे म्हणजे तुम्हाला करता आलं पाहिजे. नेक्स्ट जे टाइप आहे ते इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर आपण घेऊ होमवर्क. ठीक आहे. आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये किती आहे, 1 2 3 4 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 -2 -3 1. म्हणजे वरचं जे तुम्ही 1 2 3 4 जे आहे त्याचं काय करायचं, आपण कोफॅक्टर फाइंड आउट करायचं आणि त्याच्यानंतर त्याला आपल्याला एका मॅट्रिक्स फॉर्म मध्ये त्याला लिहायचं आहे आणि एकदा मॅट्रिक्स फॉर्म मध्ये झालं मग त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं, यस ॲडजॉइंट ऑफ ए. आणि ॲडजॉइंट ऑफ मध्ये ए मध्ये एवढं लक्षात ठेवायचं, हे जे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर आलेला आहे त्याचं काय करायचं आपण, ट्रान्सपोज. आणि एकदा त्याचा ट्रान्सपोज झालं म्हणजे -1 -3 -4 किती असेल तुमचं 1. अंडरस्टँड आहे? या प्रकारे त्याच्यामध्ये हे 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहे ते सॉल्व्ह करून घ्यायचं. ओके बेटा, थँक्यू.